ठीक आहे. बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ बघितलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे रिप्रेझेंटेशन बघितले. इन दॅट फर्स्ट वन रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ. त्याच्यामध्ये दोन रिप्रेझेंटेशन होते. एक म्हणजे तुमचं ॲरे रिप्रेझेंटेशन आणि सेकंड होतं तुमचं ते लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. ॲरे रिप्रेझेंटेशन अँड linked representation, where in array representation there are three ways you can represent your graph. तीन प्रकारे तुम्ही तुमचा ग्राफ रिप्रेझेंट करू शकता. फर्स्ट वन इज adjacency matrix. ठीक आहे. सेकंड आहे तुमचा पाथ मॅट्रिक्स and third one is the incidence matrix. ठीक आहे. सो these three are the array representation of graph. म्हणजे तुमचा array तुम्ही तुमचा ग्राफ हा array वापरून तुम्ही कसा रिप्रेझेंट करू शकता. That are the three different ways. And another one linked list. In linked list your graph is represented by two ways. First one is linked list representation and second one is adjacency list. Adjacency list representation. ठीक है. So total there are 5 ways are there through which you can represent your graph. ठीक है. In that these three are we have seen in our last lecture. या तीन गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितल्या होत्या. ठीक आहे. adjacency list, adjacency matrix, path matrix and incidence matrix. Now next we are going to see how your graph is represented by using your linked list representation. ठीक है. बघा how to represent it. First one, linked list representation. Of graph. Linked list representation of graph. ठीक है. बघा now in this whenever your graph is represented by using a linked list. ठीक है. मग linked list मध्ये linked list ची डेफिनेशन काय बघितली आपण. What is the definition of linked list? What is the definition of linked list? Anyone? It is a linear data structure. It contains data and information fields. Data and information field. ठीक है. बघा first your linked list is nothing but it is a collection of nodes. linked list मध्ये काय होतं त्या ठिकाणी collection of nodes. ठीक है. So whenever we are going to represent our graph with the help of a linked list, first we are going to represent our vertex. आपले जे vertex आहेत, all that vertex must be represented as a node. तुम्हाला प्रत्येक vertex हा काय रिप्रेझेंट करता आला पाहिजे, नोड म्हणून रिप्रेझेंट करायचा आहे. लक्षात राहील तरच तुम्ही linked list रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी करू शकता. ओके. नाउ फॉर एक्झाम्पल सपोज we are having a graph like this. ठीक है. सपोज दिस इज आवर ग्राफ. हा काय आपल्या या ठिकाणी ग्राफ आहे. ठीक है. नाउ फॉर दिस ग्राफ how your graph will be represented as a linked list. ठीक है. For that we are going to see the adjacent nodes for a particular node. त्या नोड साठी किती adjacent नोड आहेत, पर्टिक्युलर नोड साठी किती adjacent नोड्स आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही ए कन्सिडर करताय. ठीक आहे. सपोज युअर नोड इज अ ए और वर्टेक्स बी. फॉर वर्टेक्स बी राइट लिखो वर्टेक्स
आणि adjacent vertex. For A, how many adjacents are there? B, C आणि D. So B, C, D, these are the adjacent. Adjacent कधी म्हणतो आपण? If there is an edge between two nodes. दोन नोड मध्ये जर एज असेल तर त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी? ऍडजसंट म्हटलं जातं. बरोबर. सो देयर इज अ एज बिटवीन ए अँड बी, ए अँड सी अँड ए अँड डी. म्हणजे ए पासून आपण कुठे कुठे जाऊ शकतो? बी ला जाता येतं, सी ला जाता येतं, डी ला जाता येतं. त्यामुळे आपण काय म्हणलं? बी सी डी दीज आर दी ऍडजसंट फॉर युअर ए. सेम फॉर बी साठी. आता बी साठी ऍडजसंट बघा. बी पासून आपण ए ला जाऊ शकतो, बी पासून डी ला जाऊ शकतो. तो ए अँड डी दीज आर दी ऍडजसंट. तसंच सी पासून ए, डी आणि ई. ठीक आहे. डी पासून कुठे जाता येतं आपल्याला? चारही नोडला जाता येतं. म्हणजेच काय? ए, बी, सी आणि ई. आणि तुमच्या ई पासून सी आणि डी. ठीक आहे. सो दिस इज द ऍडजसंट नोड लिस्ट. हे काय असेल? तुमच्या ऍडजसंट नोडची काय त्या ठिकाणी लिस्ट आहे. ठीक आहे. नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू हिअर, वी आर गोइंग टू रिप्रेझेंट the list of or adjacency list for particular node. त्या particular node ची adjacent list त्या नोडला तुम्हाला अटॅच करायचे. मीन्स how many vertex are there, that many list will be represented or that many linked list will be created. तेवढ्या linked list तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचे. ठीक आहे. मग किती? 5 नोड्स आहेत. म्हणजे तुमच्या linked list 5 linked list त्या ठिकाणी तयार होणार आहे. लक्षात राहील. नंबर ऑफ वर्टेक्स दॅट इज इक्वल टू आर नंबर ऑफ लिंक्ड लिस्ट इज इक्वल टू नंबर ऑफ वर्टेक्स. ठीक आहे. मग आता ए साठी किती तुमचे ऍडजसंट वर्टेक्स आहेत? ऍडजसंट वर्टेक्स 3 ऍडजसंट वर्टेक्स आहेत. ठीक आहे. सो दिस विल बी रिप्रेझेंटेड लाईक दिस. ए अँड इट इज हॅव्हिंग 3 वर्टेक्सेस, बी, सी आणि तिसरा आहे तुमचा this will be null or we are going to represent it afterwards. शेवटी आपण रिप्रेझेंट करूया. आता ए चे 3 ऍडजसंट झाले. सिमिलरली बी ची एक लिंक्ड लिस्ट तयार करा. बी, आता बी साठी ऍडजसंट काय आहे तुमचा? ए आणि डी. रिप्रेझेंट करा. ए आणि डी. ठीक आहे. तसंच सी ची लिंक्ड लिस्ट तयार करा. फॉर सी ए, नंतर डी आणि ई. ठीक आहे. त्यानंतर डी साठी तयार करा. बघा डी साठी आता ए आहे, त्यानंतर बी आहे, त्यानंतर सी आहे आणि सगळ्यात शेवटी काय तुमचं ई आहे. ठीक आहे. अँड फायनली फॉर ई साठी तुम्हाला परत सेपरेट एक लिंक्ड लिस्ट तयार करा. की कुठले कुठले तुमचे सी आणि डी. ठीक आहे. सो हिअर वी हॅव क्रिएटेड 5 लिंक्ड लिस्ट. आपण किती लिंक्ड लिस्ट तयार केली? त्या ठिकाणी 5 लिंक्ड लिस्ट तयार केलेले आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ वर्टेक्स तुमच्या ग्राफ मध्ये किती वर्टेक्स आहेत तेवढा लिंक्ड लिस्ट आपण तयार केले आणि प्रत्येक लिंक्ड लिस्ट मध्ये त्या पर्टिक्युलर नोडला किती ऍडजसंट नोड्स आहेत तेवढे नोड आपण त्या ठिकाणी काय केले तर कनेक्ट केलेले. लक्षात राहील. ठीक आहे. सो in this way we have created the number of linked list is equal to number of vertex present in that graph. त्या ग्राफ मध्ये जेवढे वर्टेक्स आहेत तेवढ्या लिंक्ड लिस्ट या ठिकाणी तयार केलेले. ठीक आहे. नाव जस्ट वी हॅव टू मेक द कनेक्शन. आपल्याला फक्त काय तयार करायचं? आता कनेक्शन तयार करायचं. मीन्स व्हॉट? व्हेनेवर दिस बी नोड इज देअर. बघा आता हा तुमचा डी नोड आहे. ठीक आहे. आता डी नोड हा कशाला कनेक्ट असणार आहे?
डी नोड. आता डी हा ए मधला लास्टचा नोड आहे. ए मधला काय आहे तुमचा, तो शेवटचा नोड आहे. ठीक आहे. अँड फॉर दॅट नोड वी आर गोइंग टू कनेक्ट दॅट नोड टू युअर डी लिंक्ड लिस्ट. आपल्याला कुठे कनेक्ट करायचा आहे, तो डी लिंक्ड लिस्टला कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल हाऊ टू डू दिस. ठीक आहे. So here what we are going to do here, we are going to connect every list for its रेग्युलर और इंडिव्हिज्युअल लिस्ट. त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल लिस्टला आपल्याला तो काय करायचा आहे, कनेक्ट करायचा आहे. लक्षात राहील. अँड ऍज वी हॅव कम्प्लिटेड क्रिएटेड द युअर वर्टेक्स लिस्ट अँड ऍडजसंट लिस्ट. बघा ऍडजसंट लिस्ट आणि वर्टेक्स लिस्ट आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. ठीक आहे. मग ह्यातला ए बी सी डी आणि ए, दीज आर द युअर नंबर ऑफ वर्टेक्स. हे तुमच्या ग्राफ मधले वर्टेक्स आहेत. हे तुमच्या ग्राफ मधले काय वर्टेक्स आहेत. दीज वर्टेक्स आर कनेक्टेड टू इच अदर. हे आपल्याला काय करायचे, एकमेकाला कनेक्ट करा. ठीक आहे. लाईक दिस. अँड every individual linked list, it is connected to your edge list. edge list म्हणा किंवा adjacency list ला तुम्हाला ते काय करायचे आहे, कनेक्ट करायचे आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल डी. बघा आता डी here D, it is connected to your linked list D. ती तुमची डी लिंक्ड लिस्टला काय होईल, त्या ठिकाणी कनेक्ट केली जाईल. ठीक आहे. सेम ज्या ज्या ठिकाणी डी आहे ती तुमच्या डी ला आणून कनेक्ट करायची. ठीक आहे. त्यानंतर बी, बी ही लिंक्ड लिस्ट बी ला कनेक्ट करा. अजून बी कुठे बघा, या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर सी, सी लिंक्ड लिस्टला कनेक्ट करा. सी ला कनेक्ट करायचं. ठीक आहे. ए ही लिंक्ड लिस्ट ए ला कनेक्ट करा. ए कुठे कुठे आहे चेक करा. या ठिकाणी पण ए आहे. ठीक आहे. In the same way you have to connect every vertex with its सेपरेट लिंक्ड लिस्ट. प्रत्येक वर्टेक्स त्याच्या सेपरेट लिंक्ड लिस्टला काय करायचं, त्या ठिकाणी कनेक्ट करायचा. ठीक आहे. तसंच सेम आता बघा हे बी बी ला कनेक्ट केलं, सी सी ला कनेक्ट केलं, डी हे डी ला कनेक्ट केलं. तसंच या ठिकाणचं ए ए ला कनेक्ट केलं, डी हे डी ला कनेक्ट केलं. ए सी आता ई, दिस ई विल बी कनेक्टेड टू युअर ई. त्या ठिकाणचं पण ई कनेक्ट करा. सी, इट इज कनेक्टेड टू युअर सी. And here finally this C is connected to this C. Okay. So this linking, हे जे लिंकिंग आहे एका नोडचं दुसऱ्या नोड पर्यंत लिंकिंग जे आहे, that linking represent your linked list representation. हे काय असं तुमच्या ठिकाणी लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ युअर ग्राफ. काय करायचे तुम्हाला, जेवढे वर्टेक्स आहेत तेवढे वर्टेक्स घ्यायचे, त्याचे ऍडजसन्सी लिस्ट तयार करायची आणि प्रत्येक वर्टेक्स साठी सेपरेट लिंक्ड लिस्ट तयार करा. प्रत्येक वर्टेक्स साठी काय करायची, सेपरेट लिंक्ड लिस्ट तयार करायची. अँड फॉर दॅट ऍडजसंट वर्टेक्स बघा आता बी ची सेपरेट लिस्ट आहे, सी ची सुद्धा सेपरेट लिंक्ड लिस्ट आहे, डी ची सुद्धा सेपरेट लिंक्ड लिस्ट आहे. जस्ट यू हॅव टू कनेक्ट दॅट ऍडजसंट वर्टेक्स टू पर्टिक्युलर लिंक्ड लिस्ट. त्या सेपरेट लिंक्ड लिस्टला तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी कनेक्ट करायचे. लक्षात राहील. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ. हे काय असेल तुमच्या या ठिकाणी, लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ, वेअर वी हॅव कन्वर्टेड और वी आर कन्वर्टेड द युअर वर्टेक्स ऑफ युअर ग्राफ इनटू अ नोड. तुमचे वर्टेक्स कशामध्ये कन्वर्ट केले, त्या ठिकाणी नोड मध्ये कन्वर्ट केलेले आहे. लक्षात राहील. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये?
बोला, कोणाला काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? लक्षात आले का? हाऊ युअर ग्राफ, हा तुमचा ग्राफ होता आणि ते त्याचं काय त्या ठिकाणी लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, लक्षात राहील. अँड नाव द अनदर रिप्रेझेंटेशन ऑफ अ ग्राफ. Here we are going to do the next one, that is the adjacency list representation of graph. Adjacency list representation of graph. Here we have to follow the same procedure. आपल्याला ह्या ठिकाणी सेम प्रोसिजर फॉलो करायचे आहे, फक्त थोडासा या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स आहे. ठीक आहे, आता जे आपण तयार केलं, जेवढे वर्टेक्स होते तेवढ्या लिंक्ड लिस्ट तयार केल्या, जेवढे वर्टेक्स होते तेवढे काय केल्या, लिंक्ड लिस्ट तयार केल्या. लक्षात राहील. ठीक आहे, नाव इन ऍडजसन्सी लिंक्ड लिस्ट आपल्याला काय करायचंय, वी आर गोइंग टू डिफाइन द नंबर ऑफ रोज. आपल्याला रोज किती पाहिजे? रोज आर नथिंग बट युअर नंबर ऑफ वर्टेक्स. रोज म्हणजे काय, तुमचे वर्टेक्स किती आहेत तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचे. अँड फॉर एव्हरी वर्टेक्स वी आर गोइंग टू रिप्रेझेंट द ऍडजसन्सी मॅट्रिक्स. आपल्याला ऍडजसन्सी मॅट्रिक्स मध्ये जेवढे काय रो येतील तुमचे तेवढे ऍडजसन्सी मॅट्रिक्स रिप्रेझेंट करायचे आणि त्याच्या पुढं आपल्याला एक एक नोड कनेक्ट करायचा आहे. दॅट इज नथिंग बट ऍडजसंट नोड. ते काय असं तुमचं त्या ठिकाणी ऍडजसंट नोड मीन्स व्हॉट, देयर इज ओनली वन लिस्ट फॉर ईच वर्टेक्स. प्रत्येक वर्टेक्स साठी एक तुमची सेपरेट लिस्ट असेल. ठीक आहे, लक्षात राहील. आणि ती जी लिस्ट असणार आहे दॅट इज नथिंग बट ऍडजसन्सी लिस्ट. ती तुमची काय असेल त्या ठिकाणी ऍडजसन्सी लिस्ट असेल. लक्षात राहील. हे झालं तुमचं लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन ह्या पद्धतीने होतं. नाव इन ऍडजसन्सी लिस्ट, बघा ऍडजसन्सी लिस्ट मध्ये तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू फॉलो द सेम प्रोसिजर. तुम्हाला सेमच प्रोसिजर फॉलो करायचे. Here it is a B. ठीक आहे, हा तुमचा दिलेला ग्राफ, त्या ग्राफ वरून आपण काय तयार केलं, ऍडजसन्सी वर्टेक्स किंवा ऍडजसन्सी लिस्ट त्या ठिकाणी आपण तयार केली. ठीक आहे, नाव हिअर वी आर गोइंग टू रिप्रेझेंट द युअर वर्टेक्स ऑफ अ ग्राफ. तुमच्या ग्राफ मधले जे काही वर्टेक्स आहेत त्या वर्टेक्स साठी आपण एक ऍरे तयार करणार आहोत. वर्टेक्सचा ऍरे तयार करायचा मीन्स व्हॉट, लाईक दिस A, B, C, D, E. ठीक आहे, ऑल दीज वर्टेक्स आर स्टोर्ड इनटू द ऍरे. ते तुमचे वर्टेक्स कशामध्ये स्टोअर केले, ऍरे मध्ये स्टोअर केले. अँड फॉर दॅट इंडिव्हिज्युअल वर्टेक्स, त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल वर्टेक्स साठी तुम्हाला त्याचे जे काही ऍडजसंट नोड्स आहेत, त्याचे जे काही ऍडजसंट नोड्स आहेत, यू हॅव टू कनेक्ट दॅट नोड्स टू युअर वर्टेक्स. तुम्हाला ते नोड तुमच्या वर्टेक्सला काय करायचे, कनेक्ट करायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता ए च्या ऍडजसंट नोड्स काय आहेत, बी, सी, डी. ठीक आहे, बी च्या ऍडजसंट काय आहे तुमच्या ठिकाणी, ए आणि बी, ए आणि बी. ठीक आहे, सी च्या ऍडजसंट वर काय काय ते, ए डी ई, ए डी ई. ठीक आहे, आणि त्यानंतर डी च्या ऍडजसंट ए आहे, बी आहे, सी आहे आणि ई आहे. ठीक आहे, and each adjacent C and D. ठीक आहे,
सो दिस इज अ ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. ह्या काय असेल तुमच्या ठिकाणी ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. त्यामध्ये आणि मगाच्या ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे. त्याच्या अगोदरचं जे रिप्रेझेंटेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण जे व्हर्टेक्स आहेत ते सुद्धा आपण लिंक्ड लिस्टच्या नोड मध्ये रिप्रेझेंट केले होते आणि त्या सगळ्यांचं आपण काय केलं होतं लिंकिंग दाखवलं होतं. ठीक आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय चेंज केलंय तुमचे जे व्हर्टेक्स आहेत ते तुमच्या अरे मध्ये स्टोअर केलेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हर्टेक्सला आपण त्या नोडची ऍडजसन्सी लिस्ट ही कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल व्हर्टेक्स ए साठी ऍडजसंट नोड त्या ठिकाणी त्याची लिंक्ड लिस्ट तयार केलेली. ठीक आहे. तसंच बी साठी ऍडजसंट नोड त्याची लिंक्ड लिस्ट तयार केली. सी डी ई प्रत्येकासाठी ऍडजसंट लिस्ट तयार केली आणि त्याचे नोड त्या ठिकाणी रिप्रेझेंट करून दाखवले आहेत. लक्षात राहील. आता इथं तुम्हाला कुठेही कनेक्शन नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही टाईपचं कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं नाहीये. ते कशामध्ये केलं होतं आपण लिंक्ड लिस्ट मध्ये लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन होतं. त्याच्यामध्ये हे नोड्स तुमचे लिंक्ड लिस्टचे नोड होते पण ह्या ठिकाणी हे काय तुमचे अरे व्हेरिएबल्स आहेत. हे काय तुमचे अरे व्हेरिएबल ते लिंक्ड लिस्टचे नोड होते त्यामुळे आपण त्या ठिकाणी कनेक्शन दाखवलं. त्या ठिकाणी आपल्याला लिंक्ड लिस्ट आणि अरेचं लिंकिंग आपण दाखवू शकत नाही. फक्त त्या पर्टिक्युलर व्हर्टेक्सचे ऍडजसंट लिस्ट कुठली आहे ते तुम्हाला तिथं रिप्रेझेंट करायचे आहे. लक्षात राहील. ठीक आहे. सो दिस रिप्रेझेंटेशन इट इज कॉल्ड ॲज अ ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. हे काय तुमचं ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. आणि ह्याच्या अगोदर जे होतं दॅट इज कॉल्ड ॲज अ लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. लक्षात राहील. बघा फॉर एक्झाम्पल हाऊ इट इज शोन. दिसते का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. बघा आता रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे रिप्रेझेंटेशन आपण बघितलं. ठीक आहे. वन मेथड कॉल्ड ॲज अ सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन. सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन म्हणजे तुमचं अरे रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. आणि दुसरे जे रिप्रेझेंटेशन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ लिंक्ड रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ जी. दॅट इज नथिंग बट लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. मग ह्या दोन प्रकारे आपण तुमचा ग्राफ काय करतो त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. मग आता रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ बाय युजिंग अरे. अरे मध्ये आपण तीन टाईपचे बघितलं. पहिला कुठला होता आपला ऍडजसन्सी मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं जर एखादा नोड दुसऱ्या नोडचा ऍडजसंट असेल तर यू हॅव टू पुट अ व्हॅल्यू ॲज अ 1. बघा इथे 1 तुम्हाला दिसेल. ठीक आहे. कधी इफ vi is adjacent to vj, vi is adjacent to vj means there is a edge from vi to vj. vi पासून vj ला जर एज असेल तर त्यावेळेस व्हॅल्यू किती ठेवायची तुम्हाला 1. अदरवाइज वी आर गोइंग टू पुट द व्हॅल्यू ॲज अ 0. ठीक आहे. मग बघा फॉर एक्झाम्पल इथे घेतलं आपण काय आता ह्या एक्झाम्पल मध्ये 4 नोड्स आहेत तुमचे. कुठलं एक्स वाय झेड आणि डब्ल्यू. आता फॉर दिस डायग्राम वाय साठी कुठले कुठले ऍडजसंट आहेत बघा. वाय पासून तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता. वाय पासून तुम्हाला झेड ला जाता येतं, वाय पासून तुम्हाला एक्स ला जाता येतं आणि वाय पासून तुम्हाला डब्ल्यू ला जाता येतं. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण एक्स वाय झेड काय लिहिलं त्या ठिकाणी. ठीक आहे. बघा आता देताना तुम्हाला y पासून आता जर x y z w कन्सिडर केला आपण त्यानुसार कन्सिडर करूया x y z w. ठीक आहे. म्हणजे काय पहिला x y z w तसंच x हा y z w. ठीक आहे. असं असेल तर तुम्हाला y पासून कुठे कुठे जाता येतं. y पासून आपण कुठे जाऊ शकतो z w आणि x. ठीक आहे. तिन्हीकडे जाता येतं फक्त y पासून y ला जाता येत नाही.
त्यामुळं ही जी व्हॅल्यू आहे y पासून y ची व्हॅल्यू 0 आहे. y पासून x ला जाता येतं, y पासून z ला जाता येतं आणि y पासून w ला सुद्धा जाता येतं. ठीक आहे, राईट. ते झालं तुमचं डायरेक्टेड एस. या ठिकाणी एजेस जे आहेत ते तुमचे डायरेक्टेड आहेत. अनडायरेक्टेड असतील तर y पासून z ला आणि z पासून y ला दोन्हीकडे तुम्ही जाऊ शकता. बघा फॉर एक्झाम्पल खाली दिलेले आहे. आता हा जो ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये आपण काय म्हणतोय, किती नोड्स आहेत तुमचे? 5 नोड्स आहेत, V1 V2 V3 V4 आणि V5. ठीक आहे, मग V1 पासून आपण कुठे जाऊ शकतो? V1 to V2 आणि V4 काय ते लिहिले 1 2 3 4 आणि 5. आता V1 पासून V2 ला आणि V4 दोन्हीकडे जाता येतं. तसंच V2 पासून V1 ला जाता येतं, V2 पासून V1 ला आणि V5 ला जाता येतं. ठीक आहे, मग त्याच्यानुसार तुम्हाला ग्राफ रिप्रेझेंट करायचा आहे. जर डायरेक्टेड असेल तर तुम्हाला व्हॅल्यू वेगळ्या येतील आणि अनडायरेक्टेड असेल तर तुमचा ग्राफ हा सेपरेट असेल. ठीक आहे, लक्षात राहील. त्यानंतर नेक्स्ट आहे पाथ मॅट्रिक्स. पाथ मॅट्रिक्स कधी म्हणतो आपण? वी आर गोइंग टू पुट व्हॅल्यू ॲज अ 1 इफ देयर इज अ पाथ फ्रॉम Vi टू Vj. एका नोड पासून दुसऱ्या नोड पर्यंत पाथ असेल तर आपण व्हॅल्यू 1 ठेवतोय, अदरवाइज 0. ठीक आहे, बघा आता a पासून a पर्यंत पाथ असेल तर a टू a व्हॅल्यू 0 असेल, 1 असेल, नसेल तर काय असेल ती 0. ठीक आहे, मग आता a टू a आपण माघारी येऊ शकतो का? इथं a पासून b ला गेलो, b पासून c ला गेलो, c पासून कुठेच जाऊ शकत नाही आपण. ठीक आहे, a पासून b ला परत b पासून c ला, a पासून c ला, म्हणजे a कडे माघारी येणारा कुठलाही रूट नाहीये. त्यामुळे a टू a व्हॅल्यू काय झाली तुमची 0. ठीक आहे, तसंच a टू b जाता येतं 1, a टू c जाता येतं, a टू d जाता येतं आणि a टू e सुद्धा जाता येतं. ठीक आहे, लक्षात राहील. तसंच बघा आता c पासून आपण कुठे जाऊ शकत नाही, कारण c कडे येणारे सगळे एजेस आहेत पण आउटगोइंग एज कुठलंच नाहीये. त्यामुळे c चा जो आहे तुम्हाला तो पूर्णपणे 0 दिसेल. c चा जो आहे तुम्हाला तो पूर्णपणे 0 दिसेल. ठीक आहे, means if there is a path from one node to another node, त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू किती ठेवायची आहे? 1 नसेल तर अदरवाइज 0 ठेवा. ठीक आहे, त्यानंतर इन्सिडेंस मॅट्रिक्स. बघा इन्सिडेंस मॅट्रिक्स कधी आपण म्हणतो? इफ अन एज काय दिले की ei मीन्स तुमची एज आहे, या म्हणजे काय तुमची एज आहे, इज इन्सिडेंट टू व्हर्टेक्स. एखाद्या व्हर्टेक्स वरती जर इन्सिडेंट असेल तर 1 ठेवायची, नसेल तर किती ठेवायची? आपल्याला 0 ठेवायची. ठीक आहे, ते पण ग्राफ बघितलं होता आपण. अरे बघा हा तुमचा अनडायरेक्टेड ग्राफ असेल तर तुम्हाला 0 आणि 1 ह्या दोनच व्हॅल्यू असतील, आणि तो जर डायरेक्टेड असेल तर तुम्हाला 3 व्हॅल्यू राहणार. 1 कधी द्यायची? इन्सिडेंट आउट म्हणजे त्याच्यापासून निघाली पाहिजे. त्याच्यापासून काय ते फ्रॉम, आउट म्हणजे काय? फ्रॉम, इन्सिडेंट फ्रॉम Vi पासून जर ती निघाली असेल तर त्या ठिकाणी व्हॅल्यू 1 ठेवायची, आणि Vi वरती इन्सिडेंट असेल तर त्याची व्हॅल्यू या ठिकाणी -1 ठेवायची आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू किती ठेवायची तुम्हाला? -1. अँड दोन्हीपैकी कुठेच नसेल तर ती व्हॅल्यू काय राहते? त्या ठिकाणी 0 राहणार. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणचं जे रिलेशन आहे, ह्या ठिकाणचं जे रिलेशन आहे ते तुमचं नोड आणि एजेस, नोड्स आणि एजेस ह्या दोघांमध्ये रिलेशन राहील. त्याच्या अगोदर ते रिलेशन होतं ते तुमचं नोड्स आणि नोड्स मध्ये रिलेशन होतं. राईट. ठीक आहे, म्हणजे इन्सिडेंस मॅट्रिक्स हा तुमचा डायरेक्टेड साठी वेगळा राहील आणि अनडायरेक्टेड साठी सुद्धा वेगळा राहणार. ठीक आहे, जर डायरेक्टेड असेल तर तुमच्या 3 व्हॅल्यू येतील, 1 -1 आणि 0, आणि अनडायरेक्टेड असेल तर 2 व्हॅल्यू 1 किंवा 0. ठीक आहे, त्यानंतर दुसरा रिप्रेझेंटेशन लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. याच्यामध्ये पण 2 प्रकारे तुम्ही करू शकता. एक आहे तुमचं लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन
आणि दुसरं आहे तुमचं ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल आता हा तुमचा दिलेला ग्राफ आहे. ठीक आहे, आता लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन ग्राफ मध्ये आपण काय करतोय, व्हर्टेक्स घेतले, व्हर्टेक्सचे ऍडजसन्सी लिस्ट घेतली. ठीक आहे, आणि त्या प्रत्येक व्हर्टेक्स साठी आपण सेपरेट लिंक्ड लिस्ट आहे. बघा व्हर्टेक्स ए बी सी डी आणि ई प्रत्येकाचा नोड तयार केला. ठीक आहे, आणि त्या प्रत्येक नोड साठी आपण सेपरेट लिंक्ड लिस्ट त्या ठिकाणी तयार करतोय. and this vertex list adjacent list जे आहे त्याच्यामधले जे काही नोड्स आहेत त्या पर्टिक्युलर लिंक्ड लिस्ट आपण कनेक्ट करतो. ठीक आहे, म्हणजे बी हा नोड बी लिंक्ड लिस्टला कनेक्ट केला, सी हा नोड सी लिंक्ड लिस्टला कनेक्ट केला आणि डी हा नोड डी लिंक्ड लिस्टला कनेक्ट केला. लक्षात राहील. ठीक आहे, हे जे तुमचं रिप्रेझेंटेशन आहे, दिस रिप्रेझेंटेशन इट इज कॉल्ड एज अ लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक नोड साठी सेपरेट लिस्ट तयार करायची. प्रत्येक नोड साठी काय करायचं आपल्याला, सेपरेट लिस्ट तयार करायची. ठीक आहे, पण ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन मध्ये आपण काय करतोय, व्हर्टेक्सचा अरे रिप्रेझेंट करतोय आणि त्या अरे मध्ये त्या व्हर्टेक्सची ऍडजसन्सी लिस्ट आपण कनेक्ट करतोय. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल आता हा तुमचा ग्राफ आहे. त्या ग्राफ मध्ये आपण तुमचं काय केलं, ग्राफ रिप्रेझेंट केला. आता त्या ग्राफ रिप्रेझेंटेशन मध्ये 0 साठी ऍडजसंट नोड हे 1 आणि 4 आहे. ठीक आहे, मग 0 साठी 1 आणि 4 कनेक्ट केला. 1 साठी कुठले ऍडजसंट आहेत बघा, 2 साठी, 3 साठी, 4 साठी. म्हणजे प्रत्येकासाठी तुम्हाला सेपरेट ऍडजसंट लिस्ट त्या ठिकाणी नोड तुमचं लिंक्ड लिस्ट म्हणून रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे, पण हे जे व्हर्टेक्स असतील ते व्हर्टेक्स तुमचे त्या ठिकाणी अरे मध्ये रिप्रेझेंट केले जातील. त्याच्यामध्ये तुमच्या अरे मध्ये स्टोअर केले जातील. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आहे बघा, या ग्राफ साठी खाली तुमची व्हर्टेक्सचा अरे आणि त्या प्रत्येक व्हर्टेक्स साठी त्या ठिकाणी नोड कनेक्ट केले आहेत. ठीक आहे, right, so these are the two representation of graph. पहिलं array representation, त्याच्यामध्ये 3 प्रकारे रिप्रेझेंट करू शकता, adjacency matrix, path matrix आणि तुमचं incidence matrix. आणि लिंक्ड लिस्ट मध्ये 2 प्रकारे करता येतं, लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन आणि दुसरा आहे तुमचं ते adjacency list representation. ठीक आहे, then now next part, that is nothing but application of graph. आता ग्राफ तुम्ही कुठे वापरू शकता. Graph can be used to represent electrical circuits. इलेक्ट्रिकल सर्किट तयार करताना त्या ठिकाणी ग्राफ लिहितो. कॅल्क्युलेशन ऑफ करंट फ्लो, व्होल्टेज ड्रॉप ॲट व्हेरियस पॉइंट्स. त्यानंतर ग्राफ कॅन बी यूज्ड इनटू द मॅप. वेगवेगळे मॅप तयार करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही ग्राफ यूज करू शकता. इंडिकेटिंग कनेक्टिव्हिटी अँड डिस्टन्स बिटवीन डिफरंट प्लेसेस. दोन शहरांमध्ये, 2 सिटीमध्ये डिस्टन्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्यासाठी ग्राफचा यूज होतो. ठीक आहे, त्यानंतर रूट फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन इज रिप्रेझेंटेड बाय युअर ग्राफ. ठीक आहे, त्यानंतर इट इज यूज्ड फॉर शेड्यूलिंग ऑफ interdependent tasks or activities into the network. दोन नेटवर्क मध्ये पॉइंट जर तुम्हाला दाखवायचा असेल, त्या दोघांमध्ये जर कनेक्शन तुम्हाला दाखवायचं असेल, then this can be shown by using your linked list. ते तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. लक्षात राहील. ठीक आहे, त्यानंतर it can be used for computing project completion time. एखाद्या प्रोजेक्टचा टाइम कंप्लीट झालाय, स्टार्टिंगचा टाइम किती होता आणि प्रोजेक्ट संपल्यानंतरचा टाइम किती होता ते तुम्हाला ठरवायचं असेल, यू कॅन शो दॅट. देन इट कॅन बी यूज्ड टू फाइंड आउट क्रिटिकल पाथ्स इन अ नेटवर्क ग्राफ. ओके, देन सेव्हरल टेक्निक्स लाइक परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन, रिसोर्स allocation, मल्टी प्रोजेक्ट शेड्यूलिंग,
develop to evaluate project which can be represented using network model. ठीक आहे, म्हणजे तुमचा ग्राफ जो आहे तो सगळ्यात जास्त एक तर तुमचं मॅथ रिप्रेझेंटेशन, दुसरं तुमचं नेटवर्क, कम्प्युटर नेटवर्क जे असतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये आणि तिसरे महत्वाची गोष्ट तुमचा ग्राफ जो यूज केला जातो दॅट इज यूज्ड इन रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट. त्या तीन ठिकाणी तुमचा ग्राफ हा जास्त प्रमाणात यूज केला जातो. लक्षात राहील. ठीक आहे, सो दिस ऑल अबाउट युअर ग्राफ. हे तुमचं सगळं ग्राफ बद्दल. ठीक आहे, लक्षात राहील. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर 5th चॅप्टर. त्या ठिकाणी आपला 5वा चॅप्टर संपतोय. ठीक आहे, कोणाला काय डाऊट असतील तर विचारा. सपोज यू हॅव गिवन वन ग्राफ. एखादा ग्राफ दिलाय आणि त्या ग्राफ साठी तुम्हाला लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन करायचंय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज युअर ग्राफ. ठीक आहे, हा तुमचा ग्राफ असेल. हा काय असेल तुमचा ग्राफ. आता ह्या ग्राफ मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, ऍडजसन्सी लिस्ट काढायची. पहिल्यांदा काय करायचं, ऍडजसन्सी लिस्ट फॉर ए. आता ए साठी ऍडजसन्सी लिस्ट ए पासून आपण कुठे जाऊ शकतो, बी ला आणि सी ला जाता येतो. म्हणजे ए चे ऍडजसंट काय झाले तुमचे बी आणि सी. तसंच बी पासून कुठे कुठे जाता येतं आपल्याला, सी डी ए तिन्हीकडे जाता येतं. ए डी आणि सी. तसंच सी पासून तिन्हीकडे जाता येतं, ए बी आणि डी. आणि तुमच्या डी पासून कुठे जाता येतं, एक तर तुम्ही बी किंवा सी ला जाऊ शकता. ठीक आहे, ही जी लिस्ट आहे दिस इज द ऍडजसन्सी लिस्ट. हे काय असं तुमच्या ठिकाणी ऍडजसन्सी लिस्ट. आपण एका नोड पासून दुसऱ्या कुठल्या नोडला त्या ठिकाणी जाऊ शकतो. दॅट इज नथिंग बट अ ऍडजसन्सी लिस्ट. ठीक आहे, नाव फॉर दिस व्हर्टेक्स. बघा हे तुमचे ग्राफचे व्हर्टेक्स आहेत. हे काय तुमचे ग्राफचे व्हर्टेक्स. फॉर दिस ग्राफ व्हर्टेक्स we are going to represent and individual linked list. म्हणजे आपण प्रत्येक व्हर्टेक्स साठी सेपरेट लिंक्ड लिस्ट तयार करणार आहोत. प्रत्येक व्हर्टेक्स साठी आपण काय करणार आहोत, सेपरेट लिंक्ड लिस्ट तयार करणार आहोत. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा ए ची लिंक्ड लिस्ट. ए रिप्रेझेंट करा. त्याची लिंक्ड लिस्ट काय काय कनेक्ट आहे तुमच्या एला, पहिलं बी आणि दुसरं आहे तुमचं ते सी. ठीक आहे, त्यानंतर फॉर बी. आता बी साठी कुठले कुठले कनेक्ट आहेत, ए डी आणि सी. ते दाखवा त्या ठिकाणी नोड. फर्स्ट वन इज ए, अनदर वन इज डी अँड लास्ट वन इज सी. ठीक आहे, देन फॉर सी. सी साठी ए बी डी रिप्रेझेंट करा. ए देन बी अँड फायनली डी. ठीक आहे, अँड फॉर डी. आता डी साठी बी आणि सी, बी अँड सी. दीज आर दी टू लिंक्ड लिस्ट. ठीक आहे, सो हाऊ मेनी लिंक्ड लिस्ट वी हॅव क्रिएटेड, हाऊ मेनी वर्टेक्स आर देअर, अकॉर्डिंग टू दॅट काउंट वी आर गोइंग टू क्रिएट द नंबर ऑफ लिंक्ड लिस्ट. जेवढे वर्टेक्स आहेत तेवढे लिंक्ड लिस्ट आपण या ठिकाणी तयार करतोय. ठीक आहे, अँड हिअर वी आर गोइंग टू कनेक्ट that adjacency vertex node. तुमचे जे adjacent vertex nodes आहेत त्या पर्टिक्युलर लिंक्ड लिस्टला आपल्याला कनेक्ट करायचे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बी, इट इज कनेक्टेड टू बी. बी हा बी ला कनेक्ट करा. हे नोड एकमेकाला कनेक्ट आहेत, क्लिअर आहे तुमची नल राहील. ठीक आहे, परत सी. सी हा सी ला कनेक्ट करा लाईक दिस. अगेन ए विल बी कनेक्टेड टू ए. इथलं ए ला कनेक्ट करा. बी विल बी कनेक्टेड टू युअर डी. सी विल बी कनेक्टेड टू युअर सी. सेम बी, इट इज कनेक्टेड टू बी अँड डी इज कनेक्टेड टू डी. ठीक आहे, अगेन हिअर बी विल बी कनेक्टेड टू युअर बी अँड सी मेक कनेक्शन टू युअर सी. म्हणजे
प्रत्येक नोड हा त्याच्या लिंक्ड लिस्टला आपल्याला कनेक्ट करायचा आहे. प्रत्येक नोड काय करायचा आहे, त्याच्या लिंक्ड लिस्टला आपल्याला कनेक्ट करायचा. बी होता तो बी लिंक्ड लिस्टला कनेक्ट केला, सी होता सी लिंक्ड लिस्टला कनेक्ट केला. त्या ठिकाणी ए डी सी तिन्ही नोड त्याच्या इंडिव्हिज्युअल लिंक्ड लिस्टला आपल्याला कनेक्ट करायचे. लक्षात राहील. ठीक आहे. मग हे जे लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. हे काय तुमच्या या ठिकाणी लिंक्ड लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. त्याच्या उलट तुमचं ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन राहतं. त्याच्या उलट काय आहे तुमचं त्या ठिकाणी ऍडजसन्सी लिस्ट. आता ऍडजसन्सी लिस्ट मध्ये बघा हे तुमचं आहे तसे नोड्स राहणारच आहे. हे तुमच्या ऍडजसन्सी लिस्ट राहील. आता हे जे व्हर्टेक्स आहेत, आता जसं आपण सेपरेट इंडिव्हिज्युअल लिंक्ड लिस्ट तयार केली होती, त्याच्याऐवजी ते आपण ग्राफ मध्ये स्टोर आपल्या ह्याच्यामध्ये अरे मध्ये स्टोर करणार आहोत. कशामध्ये स्टोर करणार आहोत? तुमच्या अरे मध्ये. मीन्स व्हर्टेक्स लिस्ट इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग अरे. व्हर्टेक्स लिस्ट इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग your array, and for this vertex we are going to create the separate list. त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट लिस्ट तयार करायची. ए साठी बी आणि सी, तसंच बी साठी ए सी आणि डी. ठीक आहे. तसंच सी साठी ए डी आणि डी. ठीक आहे. आणि डी साठी बी आणि सी. ठीक आहे. बट as we have represented the vertex list using the array, आपण array वापरून तयारी केलेले आहे, त्यामुळं आपण adjacency लिस्ट मध्ये जे नोड्स आहेत ते ह्या ठिकाणी आपण कनेक्ट करत नाही. आपण कनेक्ट कधी करणार आहे? जर हे सुद्धा नोड असतील तर ते आपल्याला एकमेकाला कनेक्ट करायचे. ठीक आहे. आता हे काय तुमचे नोड्स नाहीयेत, हे तुमचे अरे व्हेरिएबल्स आहेत, आणि त्या पर्टिक्युलर अरे व्हेरिएबलला आपण काय करतो त्या ठिकाणी लिंक्ड लिस्ट कनेक्ट करतोय. लक्षात राहील. ठीक आहे. सो दीज व्हर्टेक्स हे जे आहेत हे तुमचे, जसं आपण एक्सटर्नल पॉइंटर म्हणून असाइन करतो त्या पद्धतीने तुमची लिस्टची सुरुवात त्या तुमच्या ह्या नोड पासून तयार होईल. ठीक आहे. तो तुमच्या लिस्ट मधला पहिला नोड झाल्यासारखा अलोकेट केला जाईल. दो इट इज अ युअर अरे व्हेरिएबल, हिअर वी आर गोइंग टू कनेक्ट युअर लिंक्ड लिस्ट टू द अरे व्हेरिएबल. लक्षात राहील. ठीक आहे. हे जे रिप्रेझेंटेशन आहे, दिस रिप्रेझेंटेशन दिस इज कॉल्ड एज अ ऍडजसन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. आणि ह्याच्या अगोदर जे बघितलं दॅट इज कॉल्ड एज अ लिंक्ड रिप्रेझेंटेशन. लक्षात राहील. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? बोला, अजून कोणाला काय डाऊट आहे का? समजलं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay.